बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी भाजप आक्रमक झालेली आहे। पुणे विद्यापीठात भाजपनं आंदोलन केलं असून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले। आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी पुणे विद्यापीठात भाजपसह अभाविप विरुद्ध एसएफआय संघटना आमने-सामने आल्या। दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। अतुल सावे आणि नारायण कुचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली। दरम्यान उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सावेंनी म्हटलंय। दहशतवाद्यांनाही लाचबेल अशा घटना बीडमध्ये घडत असल्याची प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागरांनी दिली। काही आंदोलकांनी क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला केला होता। लोकांनी घरात कोंडून जाणाऱ्या मानसिकतेच्या लोकांना अटक करून शासन झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील यांनी जिवंत समाधीचा निर्णय घेतला। मनोज जरांगेंनी फोन केल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं। गावकऱ्यांच्या उपस्थितीत विनायक पाटील यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबानं धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। त्यावेळी जरांगेंच्या पत्नी, मुलगी आणि बहीण उपस्थित होत्या। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठल्याही संकटाविना पार पडू दे अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली। मनोज जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा द्यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर धुळ्यातल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीनं सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली। खडसेंनी उगाच काँग्रेसची बदनामी करू नये असं विधान उल्हास पाटलांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 10 वेळा पराभव झाल्याचं म्हणत पक्षानं संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवू असं विधान खडसेंनी केलं। दरम्यान लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल असं उल्हास पाटील म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका तर 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणूक होतीये। रविवारी यासाठी मतदान होणार असून यात भाजप आणि ठाकरे गटात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। 15 पैकी 13 तालुक्यात गट शिक्षणाधिकारीच नाही। त्यासोबत शेकडो शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील गवांदे यांनी केली। ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी संत तुकाराम साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। कारखान्यात संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरण आंदोलन केलं। कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी स्वरूपात आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। लातूरात बहुजन विकास अभियानाकडून अंध सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। सोमनाथपूर इथल्या गौण खनिज विक्री प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डोळ्यावर पट्टी बांधून निदर्शनं करण्यात आली। पालघरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केलं। आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होत असून सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत। चंद्रपुरात वरोऱ्यामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कुलूप बंद आंदोलन केलं। वीज वितरणाच्या संदर्भात विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। भंडारा तुमसरचे आमदार राजू कारेमोरींच्या विरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला। शासकीय महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी कामबंद आंदोलन करण्यात आलं। चंद्रपुरातल्या MEL मैदानावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांच्या ध्वनी पातळीची चाचणी घेण्यात आली। ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवर प्रतिबंध करण्यासाठी ही चाचपणी करण्यात आली। यासोबत फटाक्यांबाबत विविध चाचण्या करण्यात आल्या। पंढरपुरात एसटी सेवा पूर्वपदावर आल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 250हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। मुंबई पुणे महामार्गावरच्या वैधभवन परिसरातील रहिवाशांनी मूक मोर्चा काढला। वाहतूक कोंडीसह विविध समस्या सोडवण्यासाठी रहिवाशांकडून मागणी करण्यात आली।
सरकार जबाबदारी घ्यायला तयार नसून हे सरकार 31 डिसेंबरपर्यंत राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले। यावरून आता नितेश राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली कार्यकाळ पूर्ण करेल। संजय राऊतांनी परत 31 डिसेंबरची टेप रेकॉर्डर बंद करावी असं नितेश राणे म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर देखील आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। मालेगावच्या चाळीसगाव चौफुलीवर मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी संतप्त मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जळगावातल्या मेहरुग्ण तलावात मराठा बांधवांनी जलसमाधी आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटलांना आरक्षण देण्याचे आश्वासन जरी राज्य सरकारनं दिलं असलं तरी आमचं आंदोलन सुरू राहील असा पवित्रा मराठा समाज बांधवांनी घेतला। बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। याचा मोठा फटका सर्वसामान्य जनता आणि उद्योजकांना बसलाय। जिल्ह्यातील तब्बल 500 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून जिल्ह्यातल्या इंटरनेट सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिक करतायत। मावळच्या कासार साई इथं श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा 26वा गळीत हंगाम सोहळा संपन्न झाला। खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी आमदार शरद ढमाले आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील एमएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल 3 महिन्यापासून रखडलाय। महाविद्यालयातील त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही निकाल जाहीर केला जात नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। बोईसर शहराच्या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार झाले, त्यामुळे परिसरातून इजा करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही सुटत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार पैठणच्या पाचोड गावातल्या 2 मुस्लिम बांधवांनी केलाय। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेल्या 7 दिवसापासून ते विना चप्पल वावरत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतरवाली सराटीतल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। 441 शेतकऱ्यांना 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, मागासलेपणा सिद्ध करावा लागेल असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केले। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठ्यांच्या बाजूने लागला तर कुठेच जायची गरज नाही, पण जर तसं झालं नाही तर केंद्र सरकार प्रश्न सोडवू शकतं। मात्र वारंवार न्यायालयात जाण्यापेक्षा आरक्षणाचा टक्का वाढवावा असं तायवाडे म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना राज्यभरात मराठा समाजानं आंदोलन केलं। या आंदोलनाच्या दरम्यान ओबीसी नेते आणि लोकप्रतिनिधींना टार्गेट केल्याचा आरोप पालघरमधल्या वाडा इथल्या ओबीसी मोर्चा संघर्ष समितीने केलाय। येत्या 6 नोव्हेंबरला कडूस इथं रास्ता रोको केला जाणार असल्याचा इशारा ओबीसी मोर्चा संघर्ष समितीकडून करण्यात आला। परभणीत कुणबींच्या नोंदी असलेल्या मराठा बांधवांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे। जिल्हा प्रशासनाकडे जसजसे प्रस्ताव येतील त्यानुसार कारवाई करून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। जालन्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सोमवारपासून अर्ज मागवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। शिंदे समितीने नागरिकांकडून 65 निवेदनं स्वीकारली, त्यानुसार जिल्ह्यात 2770 कुणबी नोंदी आढळून आल्या। पंढरपुरातील सकल मराठा समाज आंदोलनावर ठाम आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, मात्र या शासकीय महापूजेला विरोध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील एसटी सेवा तब्बल 4 दिवसानंतर सुरळीत झाली आहे। 4 दिवस बंद असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। बस पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। तब्बल 5 दिवसानंतर जालना आगारातल्या एसटी बसेस पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्यात। मराठा समाजानं आंदोलनाच्या दरम्यान एसटींची प्रचंड तोडफोड केल्यानं जिल्ह्यातल्या 4ही आगारातल्या एसटी सेवा बंद झालेल्या होत्या, त्यामुळे एसटीला तब्बल 1.5 कोटींचा फटका बसला। मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी मनमाडमधल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं गणपतीच्या मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले। नांदेड जिल्ह्यात 5 दिवसानंतर एसटी सेवा पूर्वपदावर आली आहे। मराठा आंदोलनाच्या दरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे एसटी सेवा बंद होती। या बंदमुळे महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं।
मराठा आरक्षणावरून राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून तोडफोड जाळपोळीचे प्रकार समोर आलेत। राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे। आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली। मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकला जातोय। अशात हिवाळी अधिवेशनाची अधिसूचना निघाली असल्यानं या अधिवेशनात मराठा आरक्षणावरच्या चर्चेसाठी एक दिवस राखीव ठेवून विशेष चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येते। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार असून आरक्षणाबाबत सर्वसंमतीनं ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलनाच्या दरम्यान बस तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमुळे बस सेवा बंद करण्यात आली होती। मात्र मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या आंदोलकांनी आमरण उपोषण मागे घेत साखळी उपोषण सुरू केलं। त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे। उद्धव ठाकरे सध्या सहकुटुंब उत्तराखंड दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं। आदित्य आणि तेजस ठाकरेंनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलंय। अजित पवार गटासोबत दिलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी 4 जुलैला याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। घटना आणि लोकशाही तत्व टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल द्यावा, सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतल्या सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे। या बैठकीत राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे। मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तसंच ईडी या प्रकरणात तपास करणार आहे। तपासासाठी ईडी लवकरच समन्स बजावणार आहे। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात शिवसेना शाखेवरून पुन्हा एकदा जोरदार राडा झालाय। शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले। ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा शिंदे गटांना मिळवली आणि त्यावर बुलडोझर चालवून ती उद्ध्वस्त केली। या ठिकाणी नवीन इमारत उभी करण्यात येणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर आता माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। लोकसभेच्या जागेबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, त्यानुसार रावेर लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळणार आहे असं ते म्हणाले। जयंत पाटील यांनी आघाडी धर्म पाळा या उद्देशाने इंद्रधनुष्य पेलण्यास सांगितलं होतं, निवडणूक लढवण्यासाठी नाही असं म्हणत त्यांनी खडसेंना टोला लगावला। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली स्वाभिमानीची जनआक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू झाली आहे। सांगलीच्या इस्लामपूर इथं साखराळे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यापासून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली यात्रेला पुन्हा सुरुवात झाली असून 7 नोव्हेंबरपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार आहे। ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांकडून ललित पाटीलवर मोक्का लावण्यात आलाय। ललित पाटील आता त्याच्या 12 साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्का लावला असून ललितवर पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांमध्ये संघटित अंमली पदार्थ रॅकेट कारवाई संबंधी 5 गुन्हे दाखल आहेत। ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं। यापूर्वी त्याच्याकडून 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं। अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलनं हे सोनं विकत घेतलं होतं। काल पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली, त्यानंतर त्यांनी हे सोनं जप्त केलं। जालना जिल्ह्यात 3000 कृषी सेवा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला। सरकारच्या जाचक नियमांच्या विरोधात कृषी सेवा चालकांनी बंद पुकारला। केंद्र चालकावर गुन्हा नको तर कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी कृषी केंद्र चालकांनी केली। हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या शेतकऱ्यांना हळद विकून 3 महिने उलटले तरी अजून पैसे मिळाले नाहीत। 11 शेतकऱ्यांचे जवळपास 32 लाख रुपये अडकून पडले असून बाजार समितीकडून टोलवाटोली होत असल्याचा आरोप केला जातो। नाशिकहून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नाशिकमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहता जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली। याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। गेल्या 20 दिवसापासून कोरड्या पडलेल्या सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात अखेर कोयनेचं पाणी पोहोचलं। सांगलीच्या आयर्विन पूल या ठिकाणी कोरडं पडलेलं कृष्णेचं पात्र पाण्यानं भरलं। तब्बल 6 दिवसानंतर अखेर कोयना धरणाचं पाणी सांगली शहरात पोहोचलं। एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कांदिवली पश्चिमेच्या महावीर नगरमध्ये इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.